अनाशी दर्शनी तुझ्या होणाऱ्या मुलाला छळल्याशिवाय राहणार नाही. यावर काही उपाय सांगा महाराज. यावर उपाय तू जर मारुतीस कबूल केलेस, हे मारुती राया, माझ्या होणाऱ्या मुलावर ज्ञाननी पीडा करू नये म्हणून तू सध्या त्यास अटकाव करावा म्हणून मी तुझ्या 23 ब्राह्मणांना तू पोळीचे भोजन पुढल्या श्रावण मासी घालीन, तरच तुझ्या होणाऱ्या मुलाला काही दिवस अलीकडे तृतीय रत्न हे नाटक पाहिलं आणि जाणवलं हे नाटक फक्त एका काळाची कथा नाही तर आजच्याही समाजाचा आरसा आहे. महात्मा फुले म्हटलं की अनेकदा चर्चा जातीभोवती फिरते. कुणब्या माळ्यांच्या लग्नात त्यांना कसकसा घोटाळा लावतात हे त्यांच्या तोंडावर सांगायला देखील मागे पुढे पाहणार नाही. सत्यामामनी नवे गबाळाचे धनी ते तो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. पण तृतीय रत्न पाहताना जाणवतं की त्यांचा संघर्ष त्यापेक्षा खूप मोठा होता. नाटकातील जोशी हे पात्र पाहून अनेकांना वाटू शकतं की हा एका समाजावर केलेला प्रहार आहे, पण नीट पाहिलं तर लक्षात येतं तो एका जातीचा नव्हे तर अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या मानसिकतेचा चेहरा आहे. महात्मा फुले यांचा संघर्ष अन्यायाशी होता, जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाच्या कल्पनेविरोधात होता, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाच्या विरोधात होता, तो माणसांच्या विचारशक्तीवर पडलेल्या पडद्याविरोधात होता आणि म्हणूनच त्यांच्या विचारांनी केवळ वंचितांनाच नव्हे तर परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या अनेकांना आत्मपरीक्षणाची दिशा दिली. स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, अस्पृश्य मुलांसाठी शाळा, त्यांच्या प्रत्येक कार्याचा केंद्रबिंदू एकच होता, तो म्हणजे माणूस. आता 2026 मध्येही कोणाकडे जरी एखादी व्यक्ती किंवा एखादी फॅमिली इच्छेने गेली तरी जर तुम्ही त्या फॅमिलीला सांगाल, एखाद्या नवऱ्याला सांगाल की तुझी बायको मरणार आहे, एखाद्याच्या बायकोला सांगाल तुझा नवरा मरणार आहे, मी त्याला वाचवतो, अशा प्रकारचं तुम्ही जर त्याला काही मॅनिप्युलेशन करणार असाल तर ते अतिशय मला वाटतं चुकीचं आणि क्रिमिनल आहे. आणि मग त्या आधारावर तुम्ही त्यांची प्रॉपर्टी किंवा घरातल्या महिलेवर तुम्ही हात टाकणार असाल तर हे फ्रॉडच नाही तर हे मोठं क्रिमिनल गोष्ट आहे. तब्बल 150 वर्षापूर्वी विवेकाचा संदेश देणाऱ्या फुलेंच्या देशात बुवाबाजीची प्रकरणं उघडकीस येतात आणि त्यात सुशिक्षित लोकही अडकलेले दिसतात. कारण आज आपण त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यापेक्षा त्यांना आपल्या सोयीच्या चौकटीत बसवण्यात जास्त वेळ घालवतो. म्हणूनच शिक्षण आणि विवेक यातला फरक आपल्याला कळलाच नाही. पदवी मिळवणं म्हणजे विवेक जागृत होणं नव्हे. आज आपण शिक्षित झालो आहोत पण विवेकी. ज्योतिबा फुले यांची लढाई माणसांच्या विचार स्वातंत्र्यासाठी होती. ती अज्ञानाच्या, अन्यायाच्या आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध होती. माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवणारी होती. इंग्रजांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मोगलांप्रमाणे इंग्रजांनी जर का इथल्या जनतेला छळायला सुरुवात केली तर शूद्र आधी शूद्रांमध्ये झालेल्या त्या चामर्थ शिवाजीप्रमाणे इंग्रजांचं राज्य उलथून अमेरिकेप्रमाणे आपलं राज्य आपणहून चालवायला इथले शूद्र आधी शूद्र कधीही कमी करणार नाहीत. आणि तृतीय रत्नाचा खरा अर्थही कदाचित हाच आहे. तिसरं रत्न म्हणजे शिक्षण, तिसरं रत्न म्हणजे विवेक, तिसरं रत्न म्हणजे आत्मपरीक्षण. असेल विद्या जयाच्याकडे कोणाची हिंमत तयाला छळे, पण अविद्येची नांदी जिथे कोसो दूर ग्रहांचेही भय तिथे.